ची निवड केली गेली होती आणि राज्यपालांनी जरी बहुमत चाचणी घेतली गेली होती तरी त्यामध्ये राज्यपाल हे कशा प्रकारे चुकीचे होते हे देखील नंतर सुप्रीम कोर्टाच्या जे काही ताशेरे ओढले गेले होते त्यामध्ये देखील समोर आलेलं आहे आणि राज्यपालांच्या भूमिकेवर त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं। त्यामुळे हे जे सरकार स्थापन झालं होतं तेच मुळात एक संपूर्णतः अनेक इलिगली किंवा बेकायदेशीर गोष्टी करूनच सरकार स्थापन झालं होतं आणि त्यामुळे हे सरकार स्थापन झाल्यानंतर आता प्रामुख्यानं न्यायालयाला निर्णय घ्यायचा आहे की हे शिवसेना पक्ष जो आहे आणि शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह जे आहे ते कुणाला द्यायचं। जरी शिवसेना युबीटी कडून या संदर्भात मागणी होत असली तरी महत्त्वाचा निर्णय जो आहे तो सुनावणी झाल्यानंतर कोर्टाकडून होईल आणि सुप्रीम कोर्टाचे हे 3 सदस्यीय जे खंडपीठ आहे विशेष खंडपीठ आहे या संदर्भात निर्णय संदीप होऊ शकतो। अगदी कृष्णा, या सगळ्यामध्ये कपिल सिब्बल यांनी एक महत्त्वाचा मुद्दा सुद्धा या ठिकाणी उपस्थित केला। ज्या वेळेला या शिंदेंनी बंड केलं, शिवसेनेमध्ये उभी फूट पडली, त्यावेळेला हा अपात्रतेचा मुद्दा, जे फुटीर आमदार आहेत त्यांच्या अपात्रतेचा मुद्दा सुप्रीम कोर्टात होता। चंद्रचूड सरन्यायाधीश होते त्यावेळी त्यांनी जे निरीक्षण नोंदवलेलं होतं की विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष हे एकत्र करता येणार नाही, हा मुद्दा कपिल सिब्बल यांनी पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाच्या या युक्तिवादामध्ये मांडलेला आहे। नक्कीच हा महत्त्वाचा मुद्दा आहे कारण 31 अपात्र आमदारांचा जो प्रश्न आहे तो विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर केला असताना देखील हे वारंवार मुद्दे उपस्थित केले गेले होते की विधिमंडळ पक्ष हा वेगळी गोष्ट आहे आणि संपूर्ण राजकीय पक्ष जो आहे ती वेगळी गोष्ट आहे। कारण राजकीय पक्षातली जी उभी फूट दाखवण्यासाठी तुम्हाला अगदी जिल्हा लेवलपासून दिल्लीपर्यंतची उभी फूट जी आहे ती दाखवणं गरजेचं असतं आणि केवळ विधिमंडळातील विधानसभेतील फूट ही केवळ ग्राह्य धरून संपूर्ण पक्ष जो आहे तो एकनाथ शिंदे यांना कसा काय दिला गेला अशा प्रकारचा एक प्रश्न हा कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलेला आहे आणि यापूर्वी देखील राहुल नार्वेकर यांनी जो अपात्रतेचा मुद्दा त्यांच्यापुढे समोर केस निर्माण झाली होती त्यावेळी देखील हेच सांगण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु राहुल नार्वेकर यांनी देखील या संपूर्ण एकनाथ शिंदे यांच्या बाजूने गेलेल्या किंवा बंडखोरी करणाऱ्या आमदारांना अभय दिलं गेलं होतं, त्यांना अपात्र केलं गेलं नव्हतं आणि तोच मुद्दा परत सुप्रीम कोर्टात देखील त्याच्या विरोधात शिवसेना युबीटी ही गेली होती आणि या संपूर्ण चंद्रचूड देखील त्यावेळी जे तत्कालीन सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश होते त्यांनी देखील सांगितलं होतं की राजकीय आणि विधिमंडळ पक्ष हे एकत्र करता येणार नाही, तर जुन्या अपात्रतेबरोबर निर्णय घेणे हे लोकशाहीसाठी घातक नाही का अशा प्रकारचं सांगितलं होतं। अगोदर 31 आमदार हे गेले होते, नंतर 39 संख्या जी आहे ती 39 आमदार झाली आणि 39 आमदार झाल्यानंतर आपण सरकार स्थापन केलं। अशा प्रकारचं वातावरण तयार करून आपण निवडणुकीला प्रभाव पाडतोय असं म्हणाले होते ते आणि त्यामुळे नक्कीच या संपूर्ण सुनावणीच्या दरम्यान जे घटनाक्रम आहे ते सांगण्याचा प्रयत्न कपिल सिब्बल यांच्याकडून होतोय। अनेक नवीन अपडेट जे आहेत त्या सुनावणीमध्ये होताना पाहायला मिळत आहेत। याच कालावधीमध्ये प्रतोद नेमणं जे आहे ते चुकीचं होतं, त्यानंतर सरकार स्थापन कशा पद्धतीने केलं गेलं यामध्ये राज्यपालांची भूमिका जी संशयात भूमिका होती त्यांनी कशा प्रकारे निर्णय जे आहे ते बायसपणे घेतले गेले, अशा प्रकारे बायसपणे निर्णय घेतण्याच्या वरूनच देखील तत्कालीन न्यायाधीशांनी त्यावेळी ताशेरे ओढले गेले होते आणि न्यायाधीशांची भूमिका ही कशा प्रकारे बायस आहे हे सांगण्याचा प्रयत्न देखील त्यावेळी झाला होता। त्यामुळं आत्ता जो प्रामुख्यानं शिवसेना पक्षाचा जो खटला चालू आहे आणि नावाचा आणि चिन्हाचा जो पक्ष चालू आहे तो या संपूर्ण घटनेशी कसा मिळता जुळता आहे आणि त्याच्याशी एकमेकांशी कशा आधारित बाबी आहेत हे सांगण्याचा प्रयत्न होतोय। कारण मागच्या सुप्रीम कोर्टाने जे काही अगदी कृष्णा, या सगळ्या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून घेत राहणार आहोत। मनश्री पाठक सुद्धा आपल्या सोबत आहेत। मनश्री, आपण बघतोय हा युक्तिवाद आता सुरू आहे, अनेक मुद्दे कपिल सिब्बल मांडताना दिसत आहेत, आताच्या घडीच्या अपडेट्स काय आहेत ताज्या? एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे, त्यामध्ये कपिल सिब्बल असा युक्तिवाद करतायत की ज्यांनी पक्षाचं सदस्यत्व सोडलं त्यांनी स्वेच्छेने तसा निर्णय घेतलेला आहे। समजा एखाद्या राजकीय पक्षातील काही आमदार बहुमताच्या जोरावर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दूर हटवण्याचा ठराव करू शकतात, मात्र ते राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना हटवू शकत नाही। पुन्हा एकदा तेच विधिमंडळ दल वेगळं किंवा विधिमंडळाचा गट वेगळा आणि राजकीय पक्ष वेगळा, त्याच्यामुळे राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना हटवण्याचा ठराव हा
केला जाऊ शकत नाही. म्हणजेच उद्धव ठाकरे यांचं स्थान हे राजकीय पक्षातलं पदाधिकारी म्हणून स्थान आहे किंवा इतर जे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत सध्याच्या घडीला आहेत ते राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत. त्यांना हटवण्याचा अधिकार हा या आमदारांना नसतो. बहुमताच्या जोरावर तो केला जात नाही असा युक्तिवाद केला जातोय आणि तो देखील घटनेनुसार त्यांना तसा अधिकार नाही असा देखील युक्तिवाद केला जातोय. उलट अशा कृतींमधून त्यांनी स्वेच्छेने पक्षाचं सदस्यत्व सोडलंय असं मानलं जातं. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा हे स्पष्ट केलंय की एखाद्या व्यक्तीने स्वेच्छेने जर पक्षाचं सदस्यत्व सोडलं आहे की नाही हे त्याच्या वर्तन आणि कृतीवरून ठरतं. अशा पद्धतीने अगदी स्पेसिफिक यापूर्वीचा निकालांचा दाखला देत त्यांनी म्हटलंय की एखाद्या व्यक्तीने पक्ष सोडला हे कसं ठरवायचं तर त्याचं वर्तन आणि कृतीनंतर त्यांनी पक्ष सोडला आहे का, त्या पक्षाचं सदस्यत्व सोडलं आहे का हे ठरवता येतं. त्याकरता कोणत्याही औपचारिक कृतीची गरज नसते. आम्ही सुद्धा हेच नेमकं दाखवू इच्छितो असा कपिल सिब्बल युक्तिवाद करतायत की संबंधित आमदार हे सामूहिकरित्या मुंबईतून सुरतला गेले, त्याच्यानंतर गुवाहाटीला गेले, त्यांनी काही ठराव मंजूर केले. या बाबतीत कोणालाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पक्षामध्ये जे त्यावेळी पक्षाच्या पदाधिकारी पदावरती होते त्यांना त्यांनी कोणतीही पूर्वसूचना दिलेली नाही. अशा पद्धतीची सामूहिक कृती केली म्हणजे सामूहिकरित्या त्यांनी या पक्षाचं म्हणजे शिवसेना जी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात त्यावेळेस होती त्या शिवसेनेचं सदस्यत्व हे त्यांनी स्वेच्छेने सोडलेलं आहे असा पुरावा आमच्याकडे असल्याचा दावा कपिल सिब्बल करतायत. त्याच्यामुळे लक्षात घेतलं पाहिजे की उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून जो युक्तिवाद केला जातोय किंवा कपिल सिब्बलांकडून जो युक्तिवाद केला जातोय तो हाच आहे की स्वेच्छेने आमदारांनी आपला पक्ष सोडलेला आहे आणि स्वेच्छेने सामूहिकरित्या त्यांनी ही कृती केलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्यांना एखाद्या पदाधिकाऱ्याला हटवण्याचा अधिकार तेव्हाच असेल जेव्हा तो राजकीय पक्षाशी संबंधित पदाधिकारी नसेल. उद्धव ठाकरे असतील किंवा त्यांच्या पेक्षा अनेक इतर जे पदाधिकारी असतील जे राजकीय पक्षाशी म्हणजे शिवसेना पक्षाशी संबंधित आहे त्यांना हटवण्याचा अधिकार आमदारांना नाही किंवा त्यांच्या गटाला नाही. त्यांनी स्वेच्छेने आधीच एकतर पक्ष सोडलेला आहे त्याच्यामुळे हा अधिकार त्यांना मिळतच नाही. आणि दुसरी बाब म्हणजे राजकीय पक्षाच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याला हटवण्याचा अधिकार अशा प्रकारे आमदारांना नसतो कारण ते आधी सुरतेला गेले, गुवाहाटीला गेले, त्यांनी संघटितरित्या ही कृती केलेली आहे. आणि यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने जे काही निकाल दिलेत त्याच्यावरून हे कळतं किंवा त्याचा जर लसावी काढला त्या निकालांचा तर आपल्याला हे समजतं की एखाद्या व्यक्तीने पक्ष सोडला किंवा एखाद्या पक्षाचं सदस्यत्व सोडलं हे केव्हा म्हणता येईल तर त्याच्या कृतीवरून आणि त्याच्या वर्तनावरून ते ठरवता येईल. आणि त्यांनी देखील अशाच पद्धतीची कृती आणि वर्तन केलेलं आहे की सामूहिकरित्या त्यांनी सुरत आणि गुवाहाटीला जाऊन एक वेगळा गट निर्माण केला आणि त्याच्यानंतर आपल्या विधिमंडळ नेत्याची नेमणूक केली. इतकंच नाही तर प्रतोदाची नेमणूक केली. मात्र त्यांनी कुठल्याही राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याला हटवलेलं नाही, तसा अधिकारच त्यांना नसतो. अशा पद्धतीचा युक्तिवाद आता कपिल सिब्बल करताना दिसत आहेत. अगदी मनश्री, या सगळ्यामध्ये आपण बघतोय की ज्या पद्धतीनं प्रतोदची नियुक्ती शिंदेनी गुवाहाटीमधून केली, 23 आमदार त्यावेळेला सुरतमध्ये होते, सुरतमध्येच ठराव करण्यात आला, हा एक मुद्दा असेल किंवा व्हीपचं उल्लंघन असेल हा एक मुद्दा असेल आणि विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष याच सगळ्या मुद्द्यांवर ही सुनावणी आणि एकंदरीत हा खटला फिरतोय असं वाटतंय. अगदी बरोबर आहे कारण मुळात जसं आपण सुरुवातीपासून म्हटलं की हा एक माइलस्टोन ठरणारा खटला ठरणार आहे. इथून पुढच्या भविष्यात सुद्धा राजकीय परिभाषेसाठी हा कायम खटल्याचा ह्या उल्लेख होत राहणार आहे. कारण अशा पद्धतीचा खटला पूर्वी झाला होता का असे खरं तर असे अनेक दाखले घेतले गेले आणि वेगवेगळ्या खटल्यांचे वेगवेगळे अर्थ सुद्धा लावले गेले. आता सुद्धा वेगवेगळे अपडेट्स खरं तर आपल्या हातात येत आहेत. मात्र तू जसं विचारलंस की यापूर्वी जे झालेले निकाल आहेत म्हणजे नार्वेकरांनी दिलेला निकाल असेल किंवा निवडणूक आयोगाचं जे काही म्हणणं आहे ते सुद्धा सर्वोच्च न्यायालयापुढे सध्याच्या घडीला मांडलं जातं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आता कपिल सिब्बल म्हणतायत की जरी उपसभापतींनी शिवसेना विधिमंडळ पक्षातील नेतृत्व बदलाला मान्यता दिली होती, जरी नंतर विधानसभा अध्यक्षांनी काही बाबींवरती आमच्या विरोधात निर्णय दिला तरी सुद्धा 21 जून 2022 रोजी विधिमंडळ पक्षाची बैठक हा मुद्दा वादाचा ठरत नाहीये. अशा पद्धतीचं विधान हे आता कपिल सिब्बल करताना दिसतात. त्याच्यामुळे याच्यापूर्वी नार्वेकरांनी दिलेला निकाल आणि सोबतच निवडणूक आयोगाचं म्हणणं हे सुद्धा आता पुन्हा एकदा चर्चेलं जात आहे. मात्र या खटल्याचा परिणाम, या केसचा परिणाम अर्थातच दुर्गामी परिणाम भारताच्या राजकारणावर होणार आहे. कारण अशा पद्धतीच्या पक्षफुटीच्या घटना जर घडल्या तर कायम शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा हा खटला हा कायमच आदर्श मानला जाईल किंवा तो मार्गदर्शक मानला जाईल की या केसमध्ये कशा पद्धतीने निकाल देण्यात आला होता. कारण प्रचंड गुंतागुंतीचं असं हे प्रकरण आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला सुद्धा एक वेगळी गती देणारं, वेगळा दिशा देणारं हे प्रकरण होतं. त्याच्यामुळे अतिशय गुंतागुंतीचं प्रकरण असल्याने सावधगिरीने याबाबतचा निकाल द्यावा लागेल आणि तितक्या सावधगिरीने दोन्ही बाजूंना युक्तिवाद सुद्धा करावा लागतोय. आणि म्हणूनच कपिल सिब्बल केवळ एका आणि एकाच मुद्द्यावर सध्या तरी आपल्याला ठाम असताना दिसत आहेत की पक्ष वेगळा आणि विधिमंडळाचा गट वेगळा.
अगदी मनश्री, या सगळ्यामध्ये ज्या वेळेला पक्ष फुटला होता त्यावेळेला शिंदेचा गट जो आहे तो राजकीय पळवाटा शोधतायत अशा प्रकारचा सुद्धा मुद्दा उपस्थित करण्यात आलेला होता. या सगळ्यामध्ये आता कपिल सिब्बल यांनी एक महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे की ह्या प्रकरणाचा निकाल प्रलंबित राहिल्यामुळे देशात अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्या, अनेक पक्ष फुटले आणि त्यामुळे राजकारणावर त्याचा परिणाम झालेला आहे.